मी निघालोय गोव्याला. नाही, मिनी गोव्याला, जे गुजरातच्या शेजारी आहे. ते म्हणजे दीव आयलँड. तुम्ही दीव दमन नाव ऐकलंच असेल. हे नाव जरी एक असलं तरी पण दमन पासून दीव हे 600 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, दर्शन दे रे या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण ह्याच दीव आयलँडचे दर्शन घेणार आहोत. 17 तासानंतर मुंबईहून पोचलो मी दीवला. जर तुम्ही फॅमिली सोबत आहात तर हॉटेल ॲडव्हान्स बुकिंग करा. जर तुम्ही सिंगल आहात तर हॉटेल बुक करायची गरज नाही, कारण दीव हे एक छोटंसं आयलँड आहे जे तुम्ही एका दिवसात पूर्ण विजिट करू शकता. आता तुम्ही म्हणाल, मग आम्ही आंघोळ कुठे करायची आणि आपले सामान कुठे ठेवायचे? तर त्याचीही व्यवस्था आहे. अहो सांगतो, पण त्याआधी ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. दीव बस स्टँडवरनं मी नागोवा बीच जाण्यासाठी लोकल बस पकडली. तिकीट फक्त 10 रुपये. नागोवा बीच हे दीवमधलं सर्वात फेमस आणि सुंदर असं बीच. ज्यांना वॉटर स्पोर्ट्सची आवड आहे त्यांच्यासाठी इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज उपलब्ध आहे, तेही स्वस्त दरात. पाणी एकदम स्वच्छ आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास इथल्या समुद्रात मनसोक्तपणे डुबकी मारू शकता. समुद्रात पोहल्यावर तुमचे कपडे ओले झाले असतील आणि तुमच्या अंगाला वाळूही चिपकली असेल. चला तर मग आता आंघोळीला जाऊया. बीचच्या एंडला चेंजिंग रूम, वॉशरूम, टॉयलेट आणि लॉकर या सर्वांची व्यवस्था केली गेली आहे. आंघोळीसाठी इथे 50 रुपये आणि लॉकरसाठी 200 रुपये लागतात. चला तर मग आंघोळ करा, सामान लॉकरमध्ये ठेवा आणि दीव आयलँड फिरायला सज्ज व्हा. या नागोवा बीचवर वीरगती आणि अग्निपथ सारख्या मूवीची शूटिंग ही झाली आहे. मौसम ने बादल से क्या कहा हे वीरगती मधलं अतुल अग्निहोत्रीचं गाणं आणि ऋतिक रोशनच्या अग्निपथ मधलं अब मुझमे नहीं ही दोन्ही गाणी इथेच शूट केली गेली होती. नागोवा बीच नंतर मी आता पोचलो आहे गंगेश्वर महादेव मंदिरात. हे मंदिर तुम्हीही किती वेळा बघितलं असेल. अहो कसं सांगतो, या माझ्यासोबत. हे बघा प्रवेशद्वार. काय आठवलं का? नाही, चला पुढे मग. आठवेल. आत्ता ओळखलं ना? सोशल मीडियावर फुल व्हायरल झालेला हे 5 शिवलिंग. चला तुम्हाला समोरून दाखवतो. रील्स मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, समुद्राच्या लाटा या 5 शिवलिंगाचे अभिषेक करतात. पण मी ते मिस केलं, कारण मी ज्या टायमाला गेलो त्या टायमाला भरतीच नव्हती. चला, देवदर्शन झालं. आता जाऊया पुढच्या पॉइंटवर. हे आहे INS खुकरी मेमोरियल. इथे एका छोट्याशा टेकडीवर भारतीय नौदलाचे जहाज INS खुकरी याचे स्मारक उभारले आहे. 1971 मध्ये भारत-पाक युद्धादरम्यान पाकिस्तानी पाणबुडीने या जहाजावर हल्ला केला होता आणि त्याच हल्ल्यात दीव आयलँड जवळ INS खुकरी हे नौदलाचे जहाज बुडाले होते. स्मारकाच्या परिसरात एक सुंदर बीचही आहे ज्याचं नाव आहे चक्रतीर्थ. या बीचवर थोडा वेळ विश्रांती केल्यावर मी पोचलो दुसऱ्या स्पॉटवर. दीव ही पोर्तुगालची वसाहत होती, त्यामुळे तुम्हाला इथे खूप सारे चर्च बघायला मिळतील. मी आता सेंट पॉल्स चर्च मध्ये आहे,
जे दीव मधलं एक प्रसिद्ध चर्च आहे. हे चर्च बारोक आर्किटेक्चर स्टाईल वापरून बनवलेलं आहे. असे चर्च इटली या देशात बघायला मिळतील. चला मदर मेरीचे दर्शन घ्या आणि आशीर्वाद घ्या. आई माऊली माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना सुखी ठेव. दीवचे सर्वात मुख्य आकर्षण दीव किल्ला. 16व्या शतकात बांधलेला हा किल्ला 7 वंडर्स ऑफ पोर्तुगीज ओरिजिन मधला एक. हा कालवा बघताय ना, यात मगरी सोडले जायचे. त्यामुळे कोणताही शत्रू किल्ल्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. किल्ल्याच्या समोरून दिसणारा समुद्राच्या मधोमध असलेला हा किल्ला पानिकोटा हे पोर्तुगीज काळातले जेल आहे. गुजरातचा सुलतान बहादूर शहाने मुघल बादशाह हुमायूँच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पोर्तुगीजांची मदत घेतली. त्यानंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला दीव येथे गुजरातच्या सुरक्षेसाठी बांधला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 16व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत पोर्तुगीजांनी दीववर राज्य केले. मात्र 1961 साली ऑपरेशन विजय राबवून इंडियन आर्मीने दीवला पोर्तुगीजांपासून मुक्त केले. अरे चा हे काय? ही आहे कॅनॉन D75. ही एक फील्ड गन आहे मेड इन इटली. तुम्ही हा दीव किल्ला काय पोछे, अजय देवगनचा कयामत अशा चित्रपटात बघितला असेल. तुम्हाला संजय दत्तचा अग्निपथ आठवतो ना? त्या चित्रपटात मांडवा जे दाखवलं गेलं आहे ते ऍक्च्युली मांडवा नसून दीव आहे बरं का. आणि संजय दत्त जिथे राहत असतो तो आहे दीव किल्ला. एक तास लागला दीव किल्ला फिरायला. चला आता पुढचा स्पॉट बघूया. तुम्हाला दीव किल्ल्याबाहेर ड्रायफ्रुट्सचे मार्केट भेटेल, पण जरा सावधान, इकडे मापात पाप होतो. त्यामुळे तुम्ही या ड्रायफ्रुट्सला इग्नोर केलं तरच बरं. आता मी पोचलो आहे INS कुकरी म्युझियमला. ही INS कुकरी P49 1971च्या इंडिया पाकिस्तान वॉर मध्ये सहभागी झाली होती. तुम्ही नक्कीच या म्युझियमला व्हिजिट करा आणि जर तुमच्या सोबत लहान पोरं असतील तर त्यांना नक्कीच दाखवा, कारण नौदलाचे जहाज आतून बघण्याची संधी ही खूप नशीबवानांनाच भेटते. एंट्री फक्त 100 रुपये. चला दीव आयलंड फिरून झालं. हे सर्व स्पॉट्स बघण्यासाठी मी रिक्षा केली होती जिने 600 रुपये घेतले. मी सकाळी 9 वाजता दीवला पोचलेलो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझं संपूर्ण दीव फिरून झालं. मध्ये 2 तास जेवणासाठी आणि पिण्यासाठी. आहा, पिणाऱ्यांसाठी दीव आयलंड ही एक पर्वणी आहे, कारण इथे दारू गोव्यापेक्षाही स्वस्त भेटते. दीव बस स्टँडवर परत जाताना मला हे दीव मार्केट दिसलं. तर तुम्हाला काय खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता. चला तर मग आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.